सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी लगेचच सुरुवात करूयात आजच्या भागाला. आणि आज आहे विशेष दिवस, आज आहे गोकुळाष्टमी. कृष्ण जन्माच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. लगेचच सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि जाऊया दिल खुलास विथ विलासच्या स्टुडिओ मध्ये, जिथे घडणार आहे धमाल. बघूयात आज कोण पाहुणे येणार आहेत आणि आज काय मजा असणार आहे. सुरुवात करूयात दिल खुलास विथ विलास. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. विवाहाच्या मार्गावर चर्चा. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. विवाह उत्सुक मार्गदर्शनावर चर्चा. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. मागच्या वेळेला ते सारेगमपची मुलं आली होती ना, हा. ते जाताना तुझ्या पाया पडून गेले. अरे हो, विसरलोच. पुढच्या वेळेला आले तर बुट काढतील ते पायातले. नको नको नको. काय म्हणलं तू आता? विवाह उत्सुक मार्गदर्शनावर चर्चा. बाप रे. साधारण मीटर हा एक शब्द असतो. हो. त्यांनी म्हणजे त्या मीटर मध्ये किती घुसवलंय याला काहीतरी प्रमाण पाहिजे ना आपल्याला. ह्याचं किलोमीटर झालंय. एवढं घुसलंय त्याच्यात. अहो, विषय एवढे खोल घेतात, एवढे मोठे मोठे विषय, ते तर कुठेतरी एवढं बसवायला नको का? विषय छोटा असतो, आपण तो वाढवतो. आपण तो वाढवून आपलं फुटेज वाढवतो. साधारणपणे आमच्याकडे आता असे मेल आलेले आहेत की हे थांबवा. दिलखुलास नाही, तुषार देवल थांबवा. नाही, असं कसं? असं नाही, असंच आहे ते. पण तुझ्याविषयी आज चर्चा अजिबात करणार नाही आपण, कारण आपल्याकडे आज विषय वेगळा आहे. आणि विषय वेगळा असताना माणूस सुद्धा आज वेगळा येणार आहे. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचं स्वप्न असतं लग्न. हो. आपली एक सुंदरशी बायको. लहानपणाचं काय काम आहे नाही का? मी लग्नासाठी चालू इथं. काय? हो. अयो, चप्पल मागाशी घातली लहानपुराची. ताई थांबा ना तुम्ही. एक मिनिट. लग्नासाठी आलाय तुम्ही? हो. खरंच? बघा, मिशी बघा ना. हा, इथे विंगेत चिकटवत होता मी, बघितलं तुला. तुला मिशी चिकते ना, पोरगी कशी चिकतात तुला? हो ताई, हसू नका तुम्ही. कॉमेडी शो आहे, हसू देत नाही तर त्यांना. काय? बघा तरी. एक तर प्रेक्षक कमी, ते एकच माणूस किती लोड घेणार? जरा सपोर्ट करा तुम्ही त्यांना दोघं. हा हा हा. हा, क्या बाई, एवढा उत्साह पाहिजे मला ह्या स्क्रिप्ट मध्ये. मजा असं नसो, मला मजा अशी उत्साहवाली माणसं आवडतात, म्हणून ते माणूस तिकडे बसलेला आहे. त्यांच्याकडे बसलं की आम्हाला मजा येते. त्यामुळे आपलं अर्ध पान जरी लिहिलेलं असतं ना, आपण विचार स्वप्नील जोशी आले का, मुर्दे सुरू करू. जातं. नाही, पॉझिटिव्ह हा शब्द हल्ली फार वेगळ्या कारणाने घेतात. हो, खरं. पण जी खरी पॉझिटिव्हिटी आहे ती या माणसामुळे येते. एकदा जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी यांच्यासाठी. क्या बात आहे. तुम्ही फेटा बांधला तो कमी का पडला तुम्हाला माहितीये का? अर्धा फेट्याचा कपडे त्यांनी शिवलेत बघा तिकडे. अर्धा फेटा तिकडे त्यांच्या कोटात आहे. तुम्ही दोघं म्हणजे तुमचं इकडे काम आहे का? काम आहे माझं तर. हो. अरे, तू रडायला लागला. लवकर सुरू करा, लवकर. हो करणार जमा. लवकर. हो जाऊन यायचंय का? पहिलं जाताय का? नाही, कार्यक्रम झाल्यावर बघू. ती लवकर करा की कार्यक्रम सुरू. अच्छा, म्हणजे उत्सुकता ती वेगळी आहे तुमची. हो. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला बहुतेक या व्यक्तीला प्रश्न विचारायचे हा, असतात. बोलवा, लवकर बोलवा. क्या बात आहे. तर मंडळी, लग्न हा फार महत्वाचा विषय आपल्या आयुष्यातला. कुणीतरी म्हटलेलंच आहे, लग्न म्हणजे लग्न असतं. तुमचं आमचं कसं सेम असेल, बजेट वेगवेगळं असतं. बरोबर आहे ना? प्रत्येकाचं लग्न वेगवेगळं असतं. त्यामुळे लग्नातल्या समस्या वेगळ्या, लग्नातल्या गमती जमती वेगळ्या. प्रत्येकाच्या लग्नातल्या समस्यावर जुळवणं असो किंवा लग्न झाल्यानंतरच्या समस्या असो, याच्यावरचं सोल्युशन देणारा एक माणूस आज इथं आपण बोलावणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रकाश उजवणे. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, दिल खुलास विथ विलास, दिल खुलास, खुलास खुलास खुला, दिल खुलास. क्या बात आहे. पण इतकं छान वाटलं की आज
मिलिंद शिंदे टाईप दिसणार एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे. हो काय बोलताय तुम्ही? प्रकाश उजवणे. नाही करेक्ट आहे, प्रकाश उजवणे तुमचं नाव, पण दिसताय तुम्ही त्यांच्यासारखे, त्यांची आठवण झाली आम्हाला. अच्छा अच्छा, हे त्यांचं भाग्य, क्या बात. हे माझं भाग्य. हो अच्छा. असं नाही ना, क्या बात आहे. प्रकाश उजवणे हे आज आपल्याकडे आलेले सर, आणि ह्या माणसाची खासियत आहे की यांनी अनेक सेलिब्रिटींची लग्न सुद्धा जुळवली. साधी सुधी गोष्ट. अरे बापरे बाप. हो, सेलिब्रिटींची सुद्धा लग्न जुळवलेली. हा, सेलिब्रिटी म्हणले ते. सेलिब्रिटींची जुळव नाही, तुमचं पण जुळवतील, काय टेन्शन नाही. बजेट तुमचं असलं ना ते जुळवतात. हा किती बजेट आहे आपलं? मस्त वडील आहेत की. अच्छा अच्छा, वडील आहेत, मग काय टेन्शनच नाही. हा. वडिलांना डायलॉग आहेत का? बजेट आहे पण. आहेत ना डायलॉग आहेत हा, ना. मग ठीक आहे, बजेटचं महत्व नाही. डायलॉग इथं असतील तर इकडचं बजेट तुमच्याकडे मिळेल तुम्हाला. भरपूर बोलतो मग काय प्रॉब्लेम नाही. नको नको, भरपूर नका बोलू, फार आमचं ते. आमच्याकडे मेल येतं, त्यांना जरा कमी बोलायला लावा मग. प्रकाशजी, तुमच्याकडे आता मी येणार आहे. तुम्ही सेलिब्रिटींची लग्न जुळवली असं मी ऐकलेलं आहे. हो हो हो. एखादं उदाहरण अहो, कोणाचं किती नावं घेऊ? आठवली तर घ्या. नाही, जेवढी आठवतात तेवढी घेत. म्हणजे बघा, ज्येष्ठ ऍक्टर हा, हा. संजय जाधव क्या बात. यांचं सुद्धा मी लग्न जुळवलंय. बर. म्हणजे आधी जुळत नव्हतं सर, पण नंतर मी जुळवलंय. जुळत नव्हतं? नव्हतं. काय कारण काय असायचं? अहो काय व्हायचं, हे जायचे पोरगी बघायला. हा पोरगी बघितल्यानंतर पोरगी दाखवा, हा. तर पोरीला बघताना हे असे करायचे, एक डोळा बंद करायचे. अच्छा, त्यांना वाटायचं डोळा अहो, मारतात. त्यांना वाटायचा डोळा मारतोय माणूस, मग? कशी देणार पोरगी? पण हे असं का करायचं? अहो कॅमेरामनची सवय, कॅमेऱ्यात बघायची सवय ना, असं करून त्याच्यामुळे तो घोळ झाला. अच्छा, मग हा. काय झालं आणि मग लग्न जुळलं? तुम्ही काय ट्रिक दिली? मग मी त्यांना म्हणले, बघा तुमचं लग्न जुळल, तुम्ही ही सवय सोडा. मग मग त्यांना म्हणलं गॉगल लावा. अच्छा, गॉगल लावून पुरी बघायला जा. मग त्यांचं लग्न जुळलं. क्या बात. वा, क्या बात. एक सल्ला मला आवडलाच. आणि कुणाचं तुम्ही लग्न जुळवलं असं? स्वप्नील जोशी सरांचं पण जुळवलं. अच्छा, हे आम्हाला माहित नव्हतं. हे तुम्ही यांच्या कॉन्टॅक्ट मधून लग्न जुळवलेलं आहे. प्रश्नच नाही. त्यांचं पण जुळत नव्हतं. होय का? अहो काय व्हायचं, ते जायचे ना घरी. हा हा, आता एकदा पोरगी बघायला गेले. हा पोरगी बघायला गेले तर पोरीचा बाप दिसतोय, पोरगी दिसते, आई कुठे दिसत नाही. हा. म्हणून त्याने विचारलं, अहो, पोरीची आई कुठे आहे, दिसत नाही ती. तर ते म्हणले, नाही पोरीची आई गेली देवा घरी. तर हे म्हणले, क्या बात आहे. अहो, म्हणलं ऐक तरी काय म्हणले ते. पुरीची आई दिसत गेली म्हणजे तुम्ही, आणि ऐका ना मग हसा ना. अच्छा पण नको तिथं हसल्यामुळे त्यांनी नाही दिली पोरगी. अच्छा, आधी रिॲक्शन गेल्यामुळे मग तसं व्हायचं ते. हा, तशी रिएक्शन करते. आता मग दुसऱ्या वेळी गेली दुसऱ्या पोरीकडे बघायला, तर पोरगी फक्त पोहे घेऊन आली होती. हा तिला बघून म्हणले, ए चल चल. काय काय घाबरली तर पोरगी, बाप घाबरला. तो लग्नाआधी हा माणूस होतो, चल चल, कसं होईल? बरं, पॉइंट आहे. पॉइंट आहे, पॉइंट. बरं गप बसावं तेवढ्यावर. नाही देत पोरगी तर गप बसाव. नाही तर जाता आता दारात चप्पल घालता घालता मध्ये, अरे आव ना फिर, काय करायचं? घाबरणार नाही तर काय, घाबरणार नाही तर काय. घाबरणार अशाने. मग नंतर त्यांना मी एक आयडिया केली. मला बघा, तुम्ही माझ्या ऐका, आयडिया ऐका. बरोबर. तुम्ही एक काम करा, तुम्ही गंभीरपणे मुलगी बघायला जा. हा अशी एक आयडिया दिली. हा त्यांना एक गंभीर पिक्चर दाखवला. अच्छा आणि अख्खा दिवस ते गंभीर होते, अच्छा, अजिबात हसले नाही, काय नाही. बर. गंभीरपणे गेले, पोरगी पसंत पडली आणि लग्न झालं. क्या बात. वाव. खरं खरं. कुठला पिक्चर? मोगरा फुलला. बरोबर, गंभीरच पिक्चर होता. चंद्रकांत कुलकर्णी पण आहेत त्यांच्या पिक्चर मध्ये. हे? अरे आधी सांगायचं ना, भेटले तर मला बोलतील ना. अच्छा अच्छा, पण उजवणे, हा. तुमचं स्वागत. मी बसण्याची विनंती करतो. हो. याच्या मागणं जा. क्या बस बस, बरोबर. दिल खुलास, विथ विलास, दिल खुलास. प्रकाश उजवड्यांची वाजवूया दिल खुलास गाणी. गाणी प्रकाश उजवड्यांची वाजवूया गाणी. अच्छा अच्छा, क्या बात आहे. त्याचा बसल्या बसल्या प्रयत्न चालतात त्याचे, एडिट मध्ये नाही राहत ते. क्या बात आहे. तर आज
साहेब आलेले आहेत, साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. बघूयात, अनेक लोकांचे काही प्रश्न असतात. इथेही काही लोक जमलेले आहेत, त्यांचे काही प्रश्न प्रॉब्लेम आहेत का, तुम्ही त्याच्यावर काही सोल्युशन देताय आम्हाला बघायचं. हा, तुम्ही काय म्हणत होते मग? ते लग्न जमवण्यासाठी चाललो मी इथं. अच्छा. हा, म्हणजे काय, पोरगी पसंत, पोरगी रेडी आहे, सगळं रेडी आहे, फक्त भटजी ऐका ना, तिचा प्रॉब्लेम होत आहे. काय प्रॉब्लेम होतो म्हणजे भटजी काय ऐकत नाही? म्हणजे ते भटजी काय म्हणतात, तुमची पत्रिका मिळेल ना. मिळणं म्हणजे शोधा म्हणा, कुठेतरी मिळेल. कुठे ठेवली असेल तर नाही, कुठे नाही, मिळेल. तसं मिळेल ना म्हणजे तसं नाही, मिळेल म्हणजे तसं नाही. ते हिंदी होते ना, ते बोले तुम्हारी पत्रिका मिल नाही राही असं ते. अच्छा. हा, ते मिळणे काय म्हणतात मराठीत? जुळणे. हा आणि मग 2 पोरं एकदा झाल्यावर त्याला ते जुळे, ते वेगळं. काय मान? हो का? अच्छा, गुण जुळत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे भटजींचं. त्याच्यामुळे तुमचं त्या मुलीशी लग्न होतं. होत ना. तुमचा प्रेमविवाह आहे की अरेंज? प्रेम विवाह. अच्छा, त्यांचा प्रेमविवाह आहे आणि भटजी म्हणतात की गुण जुळत नाही. मग अशा वेळेत काय करायचं? तुम्ही एक काम करा, काय करा, त्या भटजींना घ्या कॉपच्या म्हणजे बाजूला घ्या आणि त्यांना समजून सांगा की जरा ऍडजस्ट करा ना, गुण जुळवा ना, होऊन जाईल. बरोबर आहे, जुळवा गुण. नंतर कुठं कोण काय रिचेकिंगला येणार आहे का गुण जुळले का? नाही ना, ते ऐकतच नाही ना, त्याचीच पोरगी आहे ना ती. मग तुम्ही भटजी बदला. पोरगी मान्य होईना ना. का? पोरगी म्हणते बापालाच काम भेटलं पाहिजे. अरे देवा, मग पोरगीच बदला ना. काय बोलता काय, मग प्रेमाचं काय करायचं? नाही नाही, प्रेम चालू ठेवा, त्यासाठी काही कुंडली बिंडलीची गरज नसती. तुम्ही दुसरं लग्न करा, प्रेम ती अशी चालूच ठेवा. येडाय करा माणूस, डोक्यावर पडला करे. अरे इथं लग्नासाठी आलो आणि तू म्हणतो प्रेम बाजूला ठेवा, दुसरी सोबत लग्न करा. म्हणजे काय काय सल्ले काय देतो, लग्न मोडायचे सल्ले देतो? तू भेट बाहेर, अहो काय बोलता? भेट बाहेर. खाली 10-15 मित्र आहेत मला, तू भेट बाहेर. नका घाबरू नका. हा एवढा मग मित्र केवढे असतील, नका टेन्शन नका. नाही गल्लीतले कुत्रे आहेत माझे मित्र, अय्यो, सगळे सोबत आलेले आहेत. बापरे, काय माणसं कोणासोबत घेऊन येतील काही सांगता येत नाही जगात. नाही. बापरे बापरे बापरे. सोडायला आलेत का तुमच्या मागे लागले होते? नाही, ऍक्च्युली मागच लागले होते. हा, मग तेच म्हणणे तुम्हाला. आपण लहानपणाची चप्पल घातली यांनी. ताई तुम्ही शांत बसाल जरा. वहिनी, गप्प बसता का तुम्ही जरा? बरं वहिनी, तुमचा काय प्रश्न आहे का उगाच खिदळायला आलाय तर तुम्ही? प्रश्न आहे माझा. मग रडताय का हसताय, कायच कळलं मला. नाही, हाय प्रश्न आहे. काय प्रश्न बोला. मग लग्न झाल्यापासून आहे ना, माझा नवरा ना माझ्याकडे दुर्लक्षच करतोय बाई. बरोबर आहे त्याचं. म्हणजे दुर्लक्ष का करायचं त्यांनी? दुर्लक्ष करण्यासारखं काय आहे का? नाही तर काय. हा, एवढं कोल्ड्रिंकची बाटली 500 लिटरची भरल्यासारखी दिसतात तुम्ही. काय झालं माहिती का, माझा नवरा ना माझे मेसेजच वाचत नाही. बापरे बाप. रिप्लाय पण देत नाही मेसेजला, एकही मेसेज वाचत नाही, रिप्लाय देत नाही. मोबाईल बघत नसतील ते. मोबाईल बघत नाही, दिवसभर मोबाईल वरच असतो. हा. पण माझा मेसेज बघताना काय रोग येतो ना, त्याला काही कळत नाही. अच्छा, तुमचा मेसेज ते वाचत नाहीत. मग काय बघा, यांचे मेसेज ते वाचत नाहीत. तुम्ही मला पाठवा ना, मी वाचीन ना. म्हणजे मला, मी काय असे चालले तुमच्यामुळे. मग मला पण लोक मारायला जमतात ना, तिथे घरी जाता येत नाही मला. नाही, तसं नाही, मी काय म्हणतो, तुम्ही मला सांगा, मी त्याच्यावर उपाय सांगतोय. अच्छा, काय असं म्हणजे काय करा तुम्ही, जे काय तुम्हाला मेसेज लिहायचे, म्हणजे त्या मेसेज मध्ये काय लिहिता तुम्ही? मेसेज काय असतात साधारण? मेसेज काय असतात ते सांगा ना. मी त्यांना म्हणते की ऑफिस मधनं येताना आहे ना, तुम्ही एक दुधाची पिशवी घेऊन या, 4 किलो बटाटे आणा, 2 किलो कांदे आणा, जरा गिरणीवर पीठ टाकले तेवढं झालंय का बघा, असे मेसेज टाकते मी त्यांना. क्या बात, काय इंटरेस्टिंग मेसेज. कसं वाचत सांगा तो. नाही काय करायचं माहितीये का, आता तुम्ही काय करा, आता परत एकदा मेसेज करा त्यांना. हा, काय लिस्ट तुमची आहे, ची सगळी पदार्थांची त्यांच्याकडे, त्याच्यात लिहा. हा त्याच्या खाली एक ओळ लिहा. हा. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, शेजारची सगुना तुमची आठवण काढती या. अच्छा. ताबडतोब तुम्हाला मेसेज येतो का नाही बघा, काय म्हणत होती असं. मग काय, मग वाचला की तुम्ही? आज काय पाहिजे तुम्हाला? काही स्टोरी सांगायची का पुढे सगुनाचं त्यांचं काय झालं? नाही हसताय काय? ती सगुना म्हणले. हसताय काय त्याच्यावर? हा, चांगला सल्ला आहे का नाही? मी हे करीन, मी नक्की बघा करीन हे. बघा, बघा. थँक्यू. हा वा. आणि पण समजा तरी जर त्यांनी मेसेज नाही वाचलं तर मग मग मी आहेच की, बोलतायत. म्हणजे मी सल्ला द्यायला आहेच की, असं म्हणतोय. क्या बात आहे. हा. तर ते तुम्ही करून बघा ताई, हा, ते होऊ शकतं तुमचं. काही टेन्शन नका घेऊ. करते. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता इकडे सुद्धा एक हॅलो, ओ काका, तुम्ही हार
काका नाही मी. नाही ते काकांचा तुम्ही मुलगा. हा काय नाव आपलं काय? मी का हा मी प्रवीण धुमाळ. प्रवीण धुमाळ. हो. आणि हे हे वडील. नाही नाही नाव असेल ना त्याला काहीतरी. वडीलच नाव आहे. वडील असं नाव आहे. वडील कसं नाव असेल कुणाचं? हो प्रवीण वडीलराव धुमाळ. वडील कसं नाव आहे पण? मी माझ्या आईला एकदा विचारलं तू कोण आहे बाबा घरात येते ती, तर म्हणली ती वडील आहे. म्हणून तिथून पुढे तुम्ही त्यांचं नाव वडील. वडीलच ठेवलं. हो. अरे बापरे बापरे. मग काय प्रॉब्लेम काय तुमचा? माझं लगीन करायचं. माझं लगीन करायचं लवकरात लवकर. मग काय होतं प्रॉब्लेम काय? पोरगी देत नाही कोणावं. कशी देतील? मला पोरगीच हो म्हणून झाल्या. अच्छा. असं बघायला गेलो की नाही, दोन पुरी असे माझ्याकडे बघितलं आणि असं केलं आणि निघून झालं. काय काय कसं केलं? असं मला बघायला येते त्या, मला बघितलं की अशा करते ते निघून जात. मला पहिल्यांदा वाटलं की काहीतरी आजारी असतील म्हणून तसं होतंय, त्यासनी डचमाळ लागत. पण 5-6 सलग पोरीने माझ्याकडे बघून तसं केलं. म्हणलं माझ्याकडे बघून करते ती, मला कोण पसंतच करणार झालं. अरे बापरे. असू द्या असू मला लगीन करायचं आहे. करणार आपण काहीतरी करूया. बरं वडील तुम्ही त्यांच्या बरोबर आलाय का? तुमचा काही वेगळा प्रश्न आहे? मला पण लग्न करायचंय. असं करते ती सारखं. पोराचं लगीन राहिलं बाजूला. अरे करू दे ना, मग मला पण लग्न करायला पाहिजे का नाही? मला आधी पोराचं होऊन देऊ दे की. अरे तुझ्यासाठीच मला लग्न करायचंय. माझ्यासाठी कसं काय लगीन करताय? माझं काय त्याच्यात फायदा आहे गावात? आता सून घरात आली ना, तिला सासू पाहिजे शिस्तीसाठी. शिस्तीसाठी नाही, तुमच्या मस्तीसाठी तुम्हाला लगीन करायचंय. खोबाल मत कर तुझा. खोबाल मत कर. बाबा तुझा. जाऊ दे शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. असं कायम करत असते ती. राहू दे, बाबा, शांत. पोराचं लगीन राहिलं गप्प बसतो. मला लगीन करायचंय वडील. लवकर करायचंय लगीन. गप्प बसतो. तुम्ही काय मध्ये वाटला आता तुम्ही? अहो नाही मी मध्ये नाही बोलली, मी फक्त एवढंच बोलली की शांत बसा, आवाज नको जास्त, बाकी काही नाही. तुमचं झालंय का? ए, बसा. बसा का? त्यांचं झालंय की. आपण मध्ये बोललात ना ती. मध्ये शांत राहायला बोलली, बाकी काही नाही. अच्छा अच्छा. हा. हा बसा बसा तुम्ही बसा. त्यांचं खरंच लगीन झालंय. ए काय अहो, खरंच झालंय बाई. सांगितलं आता झालंय म्हणून. म्हणून म्हणतो ताई म्हणून म्हणतो कोणाच्या फाटक्यात पाय घालत जाऊ नका. अहो तुम्ही फाटकीत चप्पल घाललेले काय तू शांत बसवा ताई. वेगळीच एन्जॉयमेंट एका बाजूला यांची चाललेली आहे आयुष्यामध्ये. याच्यावर काही उपाय आहे का उजवणे आपल्याकडे? हा तुमच्या ओळखीनं सांगायला हवा की त्यासनी. नाही माझी ओळख यांच्याशी नाही, मला वाढवायची पण नाहीये. ते आजच्या पुरते झालेले आहे. नाही त्यासनी सांगा माझं लगीन लावून द्या, नाहीतर तुमचं पेमेंट देणार नाही. हो मग लगेच लगीन लावून देतील, जुळवून देतील. अच्छा हाच नियम तुझ्यासाठी पण आहे आता. बरं करा ना, तुमचं पेमेंट आम्ही देणार नाही आता. नाही करतो. बरं ऐका ना, काय त्यांची लग्न जुळत नाही. तुमच्याकडे एवढ्या मुलींचं बायोडाटा असेल तुमच्या कंपनीमध्ये, एखादी आहे का मुलगी? आहे आहे, आत्ताच माझ्या बघण्यात आलेली एक मुलगी. बोलवा लवकर. थांब जरा 2 मिनिट. किती उतावळा का पुरीला फाडून खाता का काय? थांबा जरा. आत्ताच आली पोरगी. आता मी बोलवतो तिला बघण्याचा कार्यक्रम करा. ह्यांना आवडली तर मग लग्न करून देऊ. क्या बात आहे. इथं आपण प्रश्नोत्तर करू. चालतेच, माझं तसं काय नाही लगेच. हा मॅडमला पाठवा. अरे हा चहा घेऊन आला. I love you. मला तुम्ही लय आवडलाय. माझ्यावर लगीन करा. मला पण हार करून अरे माणसं बघ ना. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. मंडळी जावा जावा म्हटलं की मैत्री असतेच, पण छुपी कॉम्पिटिशन सुद्धा असते. अशाच 2 जावांना आता आपण भेटणार आहोत, ज्यांनी एकमेकींच्या समोर बिझनेस सुरू केलेले आहेत. बघूयात त्यांचे बिझनेस कोणते आहेत आणि कुणाचा बिझनेस जास्त होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट, स्नेहल शिदम, सागर कारंडे, रोहित चव्हाण, भारत गणेशपुरे आणि भाऊ कदम.
कशी नशिबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा. सर नमस्कार. नमस्कार. राम राम. म्हणजे पहा, तुम्हाला असं वाटून आलं असेल का बा एवढं असं गेटअप केलंय, खतरनाक ड्रेसिंग केलंय, तर मग मी थोडस जरा लँग्वेज मध्ये व्हेरिएशन आणल, पण तसं नाहीये. काय मी आणू शकतो, पण कसं आहे शेवटी TRPचा पण विचार करावा लागतो ना. आणि जे सामान्य कलाकार आहे ते आपल्या लँग्वेज मध्ये चेंजेस करू शकतात, पण मी शेवटी ब्रँड आहे ना, ब्रँड नाही करू शकत ना. हा कर एकटा कर आता. नाही 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 म्हणजे लक्षात आलं का, म्हणजे आतून मी भारत गणेश पुरेच आहे, पण हा सगळा आखात जो आहे ते केवळ आणि केवळ माझ्या बायकोच्या सांगण्यावरून केला. माझी बायको म्हणलं मला चायनीजचा गाडा टाका, चायनीजचा गाडा टाका, चायनीजचा. मी म्हटलं टाक तू, काय करशील तू. मला चायनीजचा गाडा टाकला ना, पुढचे 7 जन्म तुमच्यावर मी असंच प्रेम करत राहील. म्हटलं क्या बात है, त्यासाठी मी चायनीजचा गाडा टाकतो, वाटल्यास त्या गाड्यावर मी काम बी करतो, पण हे सगळं ह्याच जन्मात संपव, 7 जन्म नको. म्हणून मी हे चायनीजचा गाडा टाकलाय आणि हे सगळं ड्रेसअप केलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल का स्वतःच्या बायकोला असा का बोलते बा, हा, तर तुम्ही पहा, हिम्मत असेल तर पाहून घ्या. एक वैज्ञानिक इशारा आहे, कमजोर दिल वाले कृपया इसे देखने का प्रयास ना करे. ये ग From Germany to China Jamaica so much China बस करना तुला तर काय वाटू दे ना शरम. कसं आहे तर नाही की नाही खतरनाक. मग तुम्ही आई शपथ घेऊन सांगा, अशा बायका जर चीन मध्ये जन्माला आल्या तर चीनवाले त्याच्या भितात नाही गाडते नेले. म्हणजे मी अनारकली. तू अनारकली नाही, बियाकली आहे, बियाकली. हो उगाच काहीतरी बोल नका, कामाच्या वेळी असं काही बोलायचं नसतं. बरं मी काय करू, तुझ्याकडे पाहिल्यावर मला शिवायच येतात, दुसरं येतच नाही काही. गप्प बसा तुम्ही. हे बघा, आपण आता चायनीज जोडपोय, कळलं का? हा, चायनीज सारखं वागायचं म्हणजे गिरायक वाढतील. नाही का, हाताला चव असली का गिरायक वाढतंय, चायनीज सारखं वागून काय होते. माझ्या हाताला चवच आहे. इनं माग ढोकळे केलते, आम्ही बेसन म्हणून खाल्ले. अरे थोडी तर लास्ट हो. लग्नाआधी तुम्ही मला स्वप्नील जोशी सारखा फोटो पाठवला होता, हा, मग नंतर कळलं मला तुम्ही मटन शॉप मध्ये काढलेला आहे. मटन शॉप नाही ग, फोटोशॉप. फोटोशॉप म्हणतात त्याला. असू दे राहू दे. हे काय, हिला बघून नाक मुरडलं. अरे सख्या जावा जावा हात ना तुम्ही, जानी दुश्मन असल्यासारखे का वागते रे. ही बघा ना कशी वागते. मग कशी वागते. त्या दिवशी ह्या बदाम खात बसल्या होत्या. हा, मी म्हटलं एक द्या ना, तर एकच दिला मला काढून, एकच. मी म्हटलं एकच, ते म्हणाले हो सगळ्याची टेस्ट सेमच आहे. ही काही कमी आहे का, मला का कमी बोलती का. आणि मी बोलायला लागली का हेडफोन घेतली कानात टाकते आणि गाणे ऐकत बसते. एक मिनिट. अरे तुम्ही
रस्त्यावर भांडणार आहे का? मी कशी म्हटली ही कशी करते बघा ना, मी कसा भांडायला आली हो इथं? मग मी आले होय भांडायला, मी तर गाडा टाकायला आले माझा साऊथ इंडियन डिश. हा मी काय करायचं म्हटलं की केलंच पाहिजे. असं काही नाही बरं का, असं कसं नाही, सतत बरोबरी करत असते माझ्या बरोबर तुझी. मी पार्लरला जायचं म्हटलं ना का त्याच दिवशी हिला पण जायचं असतं. नका रे नका, तुम्ही पार्लरला जात जाऊ नका. ह्या तुम्ही पार्लरला जाता म्हणून त्या पार्लरवालीनं पार्लर बंद करून भांगारचं दुकान उघडलं. हिला बघूनच भांगाराचं दुकान सुरू केलं असणार. हा मग काय बोलतीस तू? म्हणजे मी भंगार आहे का? मी कशाला तोंडावर बोलू भंगार आहे, मी असं बोलू नाही गं. मी माझा धंदा बघते की. बघा मी काय करायचं म्हटलं का हिनी गाडा काढलाच पाहिजे. अरे काढू दे ना, काय फरक पडते? गिराईक येईल, त्याला जे वाटेल ते तो खाईल ना. माझाच गाडा चालणार आहे. हे आमचं येडं कुठे गेलं? आमच्या ह्यानं बघितलं का? अहो कुठं आहे? साऊथ इंडियन मला नाही येत. आता साऊथ इंडियन गाडा टाकलाय ना आपण, तसं दिसलं पाहिजे ना, तसं वागायचं असतं. तर त्यांच्याकडे बघा वाटत नाहीये, पण प्रयत्न तरी करतायत चायनीज दिसायचा. अरे दादा, अरे काय अवस्था करून ठेवली रे आपली. अबे मला तर काय समजून नाही राहिलं, मग डोकं कामातून गेला आणि पागल होणार. पागल लक्षात ठेवू. मला बी काहीच कळेना झालंय असं. नाही मला पण काय कळत नाहीये. तुम्ही दोघं सख्खे भाऊ, एक खानदेशी बोलते आणि एक वराडी बोलते, कसं काय? नाही काय झालं, आमच्या बापाची परिस्थिती जरा नाजूक होती का नाही, म्हणून दोघाला शिकून जमलं नाही, म्हणून याला मावशीकडे पाठवत शिकायला भुसावळलं, म्हणून याची लँग्वेज ते झाली मला अशी राहिली. रोज सकाळी उठलो ना तर मला अशी दादाची आठवण यायची सकाळी सकाळीच. वा 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 वा, दुसरी भाषा येत नाही असं म्हणावं, कशाला स्टोऱ्या लावत बसायचं? सांगा ना सरळ, नाही येत बाबा दुसरी भाषा. याच्यातच कडलो कडलो कडलो. का बस गर्व आहे मला मी खानदेशी असल्याचा. तू नको शिकू मला शहाणपणा. इथंच भांड्यात बसणार आहे का? तर सांगू मला, एवढा भावाचा उमाळा येतो तुम्हाला. हा कामाकडे लक्ष द्या जरा. तुम्ही पण कामाकडे लक्ष द्या, कळलं ना? जरा चायनीज माणसासारखं वागा. वागतो करणार का आता? बायको पुढे काय काय चालणार आहे का आपलं? चालणार आहे, माझाच गाडा चालणार आहे, कळलं ना? कारण माझ्या हाताला चव आहे. अगं बाई, तुझ्या हाताला चव आहे वय? मग माझ्या हाताला काय खरूच आहे? हा माझ्या पण हाताला चव आहे, माझाच गाडा चांगला चालणार आहे. डिडोर सारं देवाला घाबर, हाताला चव म्हणते की लाज वाटते का तुला? साडी पात आणि कांदा. अरे तू भाजी करती भाज्या कच्च्या, त्यात मीठ मसाला मिरची काही टाकायचं काही म्हणून काही सुद नाही तुला. अरे कुत्र्याला खाऊ घातली ती भाजी, त्याचं पोट दुखतं. दोन जिभेला काही हाड आहे की नाही तुमच्या? माझ्या भाजीला नाव ठेवता तुम्ही. अहो त्या भाजीचा फोटो मी फेसबुक वर टाकला होता, 300 लाईक मिळाल्या होत्या, 200 कमेंट होत्या. वा वा वा, काय भाजी आहे, काय हाताला चव आहे, असं सगळं लिहून आलं होतं फेसबुक वर. हिनं पण तिचा फोटो फेसबुक वर टाकला होता, 100 लाईक आल्या होत्या अशा. प्रत्यक्षात पाहिलं तर अरे बोकडी आली. हो काय बोलतोय तुम्ही? भाऊजी तुम्हाला काय चांगलं चुंगलं खावंसं वाटलं ना, तुम्ही आमच्या गाडीवर या. तुमच्या गाडीवर का? आमची गाडी काय घंटा गाडी आहे? कचरा साफ करणारी. चला कामाकडे लक्ष द्या, मी देऊ शकते का? अरे चुप बसा ना जरा, गिऱ्हाईक यायचा वेळ झाला ना, शांत बसा. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाना सोडना. हा रुसवा पुरे हा बहाना पुरे हा बहाना सोडना बोला. काय याच एक अजबच कार्यक्रम आहे. ऍक्टिंग सोडून बाकी सगळंच आहे. गाणं म्हणणार, ढक्का तुरून टक्का तुरून, दिमडी वाजवणार, तुंबडी वाजवणार. अबे ऍक्टिंग कडे लक्ष दे ना. तुम्ही जरा गप असा की राव. इथं आधीच माझी जान रुसली. अय्यो राम पाप तुमची जान रुसली. अय्यो तुमच्या जानूचं काढायचं रुसवा, आमच्या गाडीवरचा खायला घाला मसाला डोसुवा. खतरनाक बिअरिंग घेतलंय. तुम्ही पण घ्या की चायनीज भाषा बोला ना. असं बोला ना, ऊ शाबजी ऊ इकडे या, ऊ
तुमचा रुसवा काढते मी इऊ असं बोला ना. ही नेपाळी होती नेपाळी. असं ते चायनीज गाडीवर नेपाळीच असतात, सेमच असतात. अहो फक्त ऊ नाही, ऊ सब्जी इकडे या, आमच्या चायनीज गाडीवर ऊ खा. आता ऊ कोण खायला तिकडे ये का गाड्यावर? तुम्ही गप बसा की जरा. माझी जानू रुसली आहे ना. जानू तू बोल, तुला काय खायचंय बोल. मला काय नको, मी रुसलीये. अय्यो अय्यो आमच्या गाडीवरचं खाऊ ना बघा, एकदा तुमचा रुसवा निघून जाईल की हो. ऊ मॅडम तुम्ही माझ्याकडे या, मी करते तुमचा ऊ रुसवा. अय्यो नाही नाही, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही काढतो तुमचं रुसवा. बघा मी काय करायचं म्हटलं का हिने केलंच पाहिजे. ऊ टवळे टवळे, अय्यो टवळे, मुस्काड फोडत असते मी, मुस्काड. भिताड आणि थोबाड एक करते. मला मजा येते. माझ्या जानूला मजा येते. भांडा भांडा अजून भांडा. चायनीजचा पट्टे काय तुम्ही इथं आमच्या गाड्यावर नाश्ता करायसाठी आले का आमच्यात भांडण लावायसाठी आले? काय खाणार आहे मॅडम तेवढं सांगा तुम्ही. मला लोणी डोसा पाहिजे. तू आता आणते. हा आता आणते काय, आता आणते. लोणी डोसा बोलली ती. लोणी डोसा म्हणजे डोसा, साऊथ इंडियन डिश. लोणी डोसा तुम्ही बसा, आत्ता आणते. चला 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 पटकन पटकन. तुम्हाला सांगतो आम्ही अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आहे बरं का आमच्या डोस्याचा. तुम्ही खाऊन बघा इथं फक्त मजाच येणे. आमचा पण प्रथम क्रमांक चायनीज डोसाचा असतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही आमचा खाऊन बघा. तुझ्या बापाने ठेवला होता चायनीज डोसा. हे बघा चायनीज गाईच्या दुधापासून लोण्याचा डोसा बनवत असतो. ते खायला या. नाही नाही नाही, असलं डोसा नको मला. मला ना साऊथ इंडियन ऑथेंटिक डोसा पाहिजे. इथं बस इकडे अय्यो इधर इधर बैठ. इकडे पिवड्यावर बसा, पिवड्यावर. पिवळा आमचा. तुम्ही बसा एकदम असं मस्त डोसा. तुम्ही बोट चाटत राहणार, बोट असं म्हणणार की याच्या आधी कावर नाही घालला भाऊ आपण असं. एकदम अय्यो बोलत बसणार आहे का आणणार पण? बस 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 पितळ उघडं पडल सगळे सारखे सारखे काय. तुम्ही बोलत बसू नका की. आणा की पटकन खायला. जानू माझी रुसली. एकदम टेस्टी आहे, लवकर बनवा. अय्यो याला लॉन डोसा. जानू खा. अहो हे तर बेसनाचं धिरड आहे. लोणी डोसा कुठे? अयो सेमच असतंय ते. सेमच असत ते. पण ह्याच्यात लोणी कुठं आहे मग? ते माझ्या अजिंठ्याच्या आत्याने बनवले. त्याचा काय संबंध? अयो तिथंच असते ना ते अजंठा लोणी. अहो ते लेणी, आम्ही लोण्याबद्दल बोलतोय. तुम्ही खरंच साऊथ इंडियन आहे ना का फॅन्सी ड्रेस चालले? ते जास्त प्रश्न नका विचारू ना. नवीन नवीन उत्तर तरी कुठून आणायचे? आम्ही खाणार. अहो पण तरी. अरे कप गिळ ना ती डोर. दाढी पाताणी कांदा येणे मागाकडे बिचवडत कपडे. तुम्हाला काय अहो पण एक जळाले, कसं खायचं? मीठ पण नाही याच्यात. ते मुद्दाम मीठ टाकलं नाही त्यात. मुद्दाम? हा ते तुमच्याकडे म्हण आहे ना, जलेपे नमक मत छिडकना. बाय काय डोक्यावर पडले काही? खरंच येडी ती. सब्जी तुम्ही इकडे या, मी देते तुम्हाला डोसा. या या. चल त्यांच्या दुकानात जाऊ. इकडे लाल मध्ये बसा, लाल मध्ये बसा. सब्जी बोला काय पाहिजे. तुमच्याकडे काय काय व्हरायटी आहे चायनीज मध्ये? आमच्याकडे चायनीज मिसळ आहे आणि चायनीज पुरणपोळी. चायनात पण पुरणपोळी असते? सणासुदीला लय मागणी आमच्या पुरणपोळीला तिकडे बाहेर देशात. तुम्ही इच्छाची पुरणपोळी खा, नाही तुम्ही आत्महत्या केली तर मग बघा. आत्महत्या? म्हणजे आतापर्यंत ही पुरणपोळी आपल्याला का खायला भेटली नाही ह्या विचारानं तुम्ही आत्महत्या कराल. नाही मग तसलं काही नको, काहीतरी पौष्टिक द्या. हा मग उकळलेली अंडी खाता. कुठे येतात चायनीज मध्ये? पण ते पौष्टिक असतात ना.
आमच्याकडे चायनीज कोंबडीची अंडी असतात. हो अहो तुम्हाला सांगते 2-3 अंडी खाल्ली ना तुमचे डोळे बारीक होतील. आणि नाही डोळे बारीक झाले तर माझं नाव नाही सांगणार संगीता. तुम्ही चायनीज आहे ना, मग तुमचं नाव संगीता कसं काय? इथे संगीता ऐकलं होय तुम्ही? संगीता नाही संगीता. संगीता तुमच्याकडे संगीता, इकडे संगीता. तुमचं नाव काय? सुधाकर. बोला काय देऊ तुम्हाला? चायनीज बेसनाची लाडू देऊ? नाही तर मग त्यांना हाँगकाँगचं फरसन दे. तुमच्याकडे चायनीज असं काही नाहीये का? आहे ना आमच्याकडे. मेनू कार्ड आहे एकदम प्युअर चायनीज. वाचता येते का तुम्हाला? बघा उलट आहे की सर काय ते मला अजून कळलेलं नाही. हे नाही हो, ते चायनीजचा शेजवान राईस, फ्राईड राईस, मंचुरियन असलं काही नाहीये का? हे चायनीज आहे का? हे चायनीज आहे जे आपल्याला जमत नाही. कशाला लिहिलंय तिथे मंचुरियन, फ्राईड राईस? कशाला लिहिलंय? नाही हे आम्ही नसतो लिहित. तो आर्टवाला आहे ना संतोष, तो लिहितो. आमचं फक्त ऍक्टिंगचं काम. अय्यो तुम्हाला सांगते 1 नंबरचे फ्रॉड आहेत ते. तुम्ही माझ्याकडे या, ऑथेंटिक साऊथ इंडियन खायला देते. या इथं पिवळ्यात या. त्या पिवड्यामध्ये या. तुमच्याकडं काय काय आहे? वरणबट्टी देऊ का? काय? वरणबट्टी. सांबार सांबार बट्टी. सांबार बट्टी हे कुठलंच साऊथ इंडियन आहे? मग साऊथ इंडियन शेंगुळे देऊ? शेंगोळ्या कुठं साऊथ इंडियन असतात का? मला तर ऐकूनच कस तरी वाटतंय. काय तर नको आपण खायला, आपण निघूया सगळे. नाही 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 खाल्ल्याशिवाय जायचं नाही. खाल्लं की आमच्याकडे ऑफर पण आहे. ऑफर तर आमच्याकडे असते. काय ऑफर काय? जेवण झाल्यानंतर हिंग गोळी फ्री. असले कुठं ऑफर असते का? मग हिच्यात जेवण खायला काय हिंगगोळी लागणार? अय्यो हिच्या हाताचा चहा जरी प्यायला ना तरी 2 दिवस डिसेंट्री लागते. हे तू तुझं बघ ना, माझं काय सांगते? माझं काय? हिनं लाडू बनवले, सासूचे दात पडले. एवढे कडक झाले होते? कडक नाही, सासूबाईने खायला नकार दिला म्हणून हिनं मुख्यानं दातच पाडले. आपण निघूया, लय डेंजर दिसतंय. तर काय? अय्यो नाही 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 तुम्ही खाल्ल्याशिवाय जायचं नाही. आमच्याकडे ऑफर आहे ना. आमची ऑफर तर तुम्ही ऐकलीच नाही का? काय तुमची काय ऑफर आहे? आमच्याकडे खाल्लं ना की आम्ही खाण्याबरोबर मनोरंजन पण करते. अयो, मनोरंजन? कसलं मनोरंजन? चले का कहता है बोझे का राग कहता है. और जिस राग से बारूद बनते हैं उसे विश्वनाथ कहता है. बेटा आ जाओ, कुछ तो खाओ. ये देखो साउथ इंडियन ठेला है तुम्हारे सामने. इडली है, वड़ा है, सांबर है, सब कुछ है. अगर यहाँ से खा के नहीं गया तो एक एक को चन चन के मारूंगा. खातो खातो. मागे कसलं भारी आहे हो. एक काम करा की, काय? मला पण घ्या की तुमच्याकडे कामाला. अय्यो मला पण आवाज काढा येतो. हा हो. बर खुरदार खबरदार. ये मेरी बीवी है. अरे एक जमाना था, पतली कमर थी, बाली उमर थी, लेकिन अब वो कमर नहीं रही, कमरा हो गया. अय्यो किती महत्वाचं काढतो. बसा तुम्ही खा आमच्याकडे. अरे काय बसा, याला जरा जरी जागा भेटली की लगेच घुसतो, लगेच चालू होतो. बसा तुम्ही खा खा. असं म्हणून मनोरंजन करतो आम्ही तुमचं. आम्ही पण मनोरंजन करतो. तुम्हाला पण आवाज काढता येतात? तिचा स्वतःचा आवाज निघत नाही, काय करणार ती? मी लावणी करते. अयो वा वा वा. एक झलक. कुण्या गावाच आलं पाखरू, कुण्या गावाच आलं पाखरू, बसलई डौलात न खुद खुद हसतई गालात, बसलई डौलात न खुद खुद हसतई गालात. सेम टू सेम चायनीज आहे ना. ही कशी काय चायनीज लावणी असेल? या लावणीमध्ये पाखराचा जो उल्लेख केलाय ना ते वटवाघूळ. मग
पुरस्कार सोहळ्यात हिच्या लावणीला 4 वेळा वन्स मोर आलता. अयो काय पण असं बोलत ते तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला चांगलं चांगलं खायला घालत आहे आणि खाल्ल्यानंतर माझा नवरा तुम्हाला रिक्षाने घरी सोडत. तुम्ही माझ्याकडे या, आम्ही तुम्हाला टॅक्सीने घरी सोडते. आमच्याकडे गाडी आहे. आम्हाला घरी सोडा. काय येडाय का माणूस? नाही नाही तुम्ही माझ्याकडे या, इकडे तुम्ही माझ्याकडे या ताई, अरे, तुम्ही माझ्याकडे नाही या. नाही नाही इकडे बसा. ताई तुम्ही माझ्याकडे या. अयो नाही अरे नाही काय मी बोलले का तुला बोलायच पाहिजे का? का मी का नको बोलू? हा माझं काय तोंड शिवलंय की काय कोणी? तर तोंड शिवल्याने तर तोंडात ना डांबरच भरीन आणि पॅक करीन. माझ्या तोंडावर डांबर तुझ्या नरड्यात ना JCB न खडीच भरली पाहिजे. तुझ्या झिंजा उपटीन आणि त्याचा झाडू बनवीन. मग तुझ्या नाकात मिरच्या खूप असल्या पाहिजे. तुझ्या मागणं कुत्री सोडीन. का आता काय विसरलीस का? झालं का? तुझा मुर्दा बशिवला तुझा मुर्दा काढला भेताळात. मला बोलतीस वय ग? हा? चुप बसा. काय चा करता? हे बघा साहेब, तुम्हाला सांगतो, आम्ही काही साऊथ इंडियन नाही, आम्ही काही चायनीज नाहीये. काहीतरी धंदा व्हावा म्हणून ह्या गाड्या टाकलेल्या आहे, बस एवढंच आहे. हे बघा ते सांगू नका. आम्ही इथं आल्या ते आम्हाला कळालेलं. कस काय? आम्ही काल स्क्रिप्ट वाचली होती. आता ते सगळं जाऊ द्या. दोघींनी मिळून ना काहीतरी चांगलं खाऊ घाला. तुम्हाला चायनीज आलू बोंडा देऊ. मग मी तुम्हाला लापशी देते, साऊथ इंडियन लापशी. तुझ्या बापाने कधी आलू बोंडा बरोबर लापशी दिली होती? हे माझा बाप काढायचा ना, आधीच सांगतो तुझं अख्खं खानदान काढीन मी. काही अकला आहेत का नाही? एवढा धंदा टाकला जरा नीट करायचं ना. हा हे बघा, आता पुढचं गिऱ्हाईक येईल त्याच्याशी व्यवस्थित वागा, प्रेमानं धंदा करा. प्रेमाने अरे, या साहेब, या साहेब. नमस्कार साहेब. काय 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 देऊ? ह्या गाड्या कोणाच्यात? ही आमची गाडी. या आमची. अच्छा. काय साहेब ऑर्डर? नाही नाही, तुम्ही कशाला लिहिता ऑर्डर आम्ही लिहितो. तुम्ही सांगा फक्त सर. कळण तुम्हाला कळण. त्याच्यात बहुतेक ऑर्डर लिहून देतात. पार्सल घ्यायचं. वडे तळायला हे घ्या ऑर्डर. काही ऑर्डर तुमच्यासाठी. हे घ्या. डोसा 10,000. फाईन. त्या गाड्या तुमच्यात, अनधिकृत गाड्या लावायला तुम्हाला लाजा नाही वाटत का रे? तुम्ही कुठून आले? आम्ही महानगरपालिकेतून आलोय. काढा पैसे, काढा. हो काढा, तुम्ही पण काढा. पैसे नाही साहेब आमच्याकडे. काय तुमच्याकडं? काय नाही, काही दंडात नाही झालं. काढा पैसे लवकर रे. उचला यांच्या गाड्या. उचला यांना पण काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल अजून करायची आहे. त्यासाठी आपण उद्या भेटणार आहोत. बघायला विसरू नका हाच कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.